इकडे पुढे मिळतात काय नक्की घटना घडली? विनोद तावडे खरंच पैसे वाटत होते का? सगळे प्रश्न काय नक्की घडलं? घटनाक्रम जरा सांगा. सकाळी 9:30 वाजता मला एका भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला, RSSच्या माणसाचा. त्यांनी सांगितलं की ऑनलाईन मीटिंग वसई मतदारसंघामध्ये होणार आहे आणि ऑनलाईन मीटिंग होत असताना विनोदजी तावडे हे जे मनवेलपाडाला जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये अख्खं हॉटेल बुक केलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे हॉल बुक केलेले आहेत, सगळ्या कार्यकर्त्यांना तिकडे बोलवलेलं आहे आणि वसईची मीटिंग ही ऑनलाईन होणार आणि हे ऑनलाईन झूमची मीटिंगची लिंक बऱ्याच ठिकाणी फिरलेली ही आम्हाला माहिती मिळाली. आम्हाला असं वाटलेलं की फक्त ऑनलाईन तुम्ही काय गाडीतून किंवा ह्याच्यावर झूम बीम भरून करतील मीटिंग. नंतर माहिती मिळाली काही भाजपचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचे सगळे बूथचे जे वाटप बघणारी आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला मंडळ होतं, पुरुष मंडळी होती. शूटिंगमध्ये तर आपण सगळ्यांनी बघितलं. आम्ही पोचण्याच्या बऱ्याच लोकांना बाहेर काढलं गेलं, पळवलं गेलं, कारण की त्यांना माहिती पडली की आम्ही तिकडे पोचणार आहोत. पण जी गर्दी तुम्ही आज बघितली तेवढी नव्हती, ह्याच्यात 4 पट जास्ती गर्दी होती. वरचे दोन्ही हॉल भरलेले होते, प्रत्येक रूममध्ये कोण ना कोण त्यांचे नेते राहायला होते. जे तुम्ही बोलतात की खरोखर पैसे पकडले का, 19 लाख रुपये तर इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर आलेलं आहे. 9 लाख एका रूममधून मिळाले, 10 लाख दुसऱ्या रूममधून मिळाले. प्रत्येक रूममध्ये उघडून देत नव्हते ते लोक. आम्ही पोलीस डिपार्टमेंटला विनंती केली की प्रत्येक रूमची चेकिंग करा, जेवढे तिकडे लोक होते त्यांची चेकिंग करा. न चेकिंग करता बऱ्यापैकी लोकांना तिकडे जाऊन कसं काय दिलं. हे जे 19 लाख मिळाले, काही एनवलप तुमच्या शूटिंगमध्ये मीडियामध्ये आलेले की कुठे 2,500चं पॅकेट, कुठे 10,000चं पॅकेट, कुठे 50,000चं पॅकेट, अशी सगळी पॅकेटं तुमच्या सगळ्या शूटिंगमध्ये आपण सगळ्याच मीडियावाल्यांनी बघितली. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारणं की खरोखर पैसे वाटप करायला आलेले का, हा प्रश्न योग्य आहे का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. पैसे तर तुम्हीच शूटिंग केला ना, इलेक्शन कमिशनपासून, पोलीस डिपार्टमेंटपासून, काही कार्यकर्त्यांनी शूटिंग केलेली आहे, मीडियावाल्यांनी ती 19 लाखची शूटिंग केलेली आहेत, एनव्हलपची शूटिंग झालेली आहेत, बॅगा मिळाल्या आहेत. जे 500 लोक आलेले तिकडे प्रत्येकाकडे एक डायरी होती. त्या डायरीमध्ये कुठल्या माणसाला किती पैसे द्यायचे आहेत हे सगळे हिशोब आम्ही तुम्हाला डायऱ्या दाखवले का ना आपल्या सगळ्यांना आम्ही. मग ते कसले डायऱ्या होते? प्रत्येक माणसाकडे डायरी होती. म्हणजे 500 लोकांकडे जे डायऱ्या, आमच्या हातात फक्त 10-12 डायऱ्या लागल्या, बाकीच्या डायऱ्या कुठे गेले? बॅगा द्यायला तयार नव्हते ते लोक. त्यांचे जे कार्यकर्ते होते ते बॅगा द्यायला तयार नव्हते. का बॅगा द्यायला तयार नव्हते? तुमच्या शूटिंगमध्ये मी एक बॅग खेचत असताना आपल्या शूटिंगमध्ये आलेला आहे. का ते एवढ्या ताकदीने बॅग खेचून ठेवत होते स्वतःकडे? काय होतं त्या बॅगेमध्ये? किती बॅगा पकडले हे आपण सगळ्यांनी बघितलं शूटिंगमध्ये. आता ते बॅगा कुठे गेले? 19 लाखच्या व्यतिरिक्त किती पैसे मिळाले हे मला माहिती नाही. स्पेशल फोर्सपासून सगळ्यांना बोलवलेलं, हळूहळू सगळ्यांना निघायला सांगितलं. आत्ता तिकडे चेकिंग व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे हे आम्हाला कसं काय माहिती पडणार? आमचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते. आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स होते, कोणीही कोणाला हात लावायचा नाही. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आम्ही महिलांना विनंती करतोय की तुम्ही एक बाजूला या, म्हणजे चुकून पण एकाही महिलाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही हात जोडून विनंती केली की सगळ्या महिलांनी एका बाजूला या. जे पुरुष मंडळी आहेत, म्हणजे महिलांचं जे पोलीस डिपार्टमेंटचे महिला होते त्यांनी चेकिंग केली पाहिजे होती. केली का चेकिंग? तुमच्या एकाही मीडियाच्या कॅमेरामध्ये महिलांचे पर्स चेक करताना निदर्शनास आला का? आम्ही काय सांगितलं, पोलीस डिपार्टमेंटचे जे महिला पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी या महिलांची चेकिंग करावी. का नाही चेकिंग केली? पुरुषांना कशाला पाठच्या गेटनी पाठवलं? तावडे साहेब जर पैसे वाटायला आले नव्हते, तावडे साहेब मला सापडले कुठे? तर गोडाऊनमध्ये सापडले. हे पण तुमच्या काही शूटिंगमध्ये आलेलं आहे. गोडाऊनमध्ये लपायची का गरज होती? तुमच्याच शूटिंगमध्ये आलेलं आहे की ते गोडाऊनमध्ये लपलेले. गोडाऊनमध्ये लपायची गरज का पडली? हा माझा प्रश्न आहे. त्यांना राहायचं ना हॉलमध्ये, कार्यकर्त्याची भेट घ्यायला आले आहेत तिकडेच बसायचं, गोडाऊनमध्ये का पळाले? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बाहेरचा माणूस येऊ नाही शकत, एक रूल आहे इलेक्शनचा. 48 तासाच्या आत, ज्या दिवशी वोटिंग असते त्याच्या 48 तासाच्या आधी सगळ्याच बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला पाहिजे. तावडे साहेब स्वतः बोलले की ते वाड्यावरून विरारला आले.
वाडा त्यांचा मतदारसंघ आहे का? वाडाला सकाळ सकाळ काय करायला गेलेले? विरारला आले. हाय प्रोफाईल पॉलिटिशियन आहेत तावडे साहेब, आमचे जुने संबंध आहेत, मी काका म्हणून त्यांना बोलतो, आदर करतो त्यांचा मी. पोलीस डिपार्टमेंटमध्ये मी विचारलं की तावडे साहेब एवढे मोठे नेते आले विरारला, तुम्हाला माहिती नाही? अख्खं हॉटेल कोणाच्या तरी नावावर बुक होते, एवढे बाहेरची लोक येऊन तिकडे बसवली जातात, एवढा करोडोचा पैशाचा वाटप तिकडे चालू असताना मी हे मानायला तयार नाही की एकही पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी किंवा कर्मचारीला ह्याची माहिती नव्हती. हे तुम्हाला पटते का? आमचे कार्यकर्ते तिकडे पोचले, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट पोचलं. माहिती देणारे कोण? तर भाजपचे RSSचे जुने, मी नाव ऑब्व्हियसली सांगणार नाही, त्यांना पण हे पटत नाही की काय चाललंय. एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात, दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसे वाटतात. ही लोकशाही आपल्या देशामध्ये आता आलंय. ह्या पद्धतीने लोकांनी मतं टाकायची आणि ह्या पद्धतीने वसई तालुका मतदान करणार नाही. राजन नाईक आमच्या समोरचे उमेदवार, तुम्ही सगळे होते. 2 तासापासून तुमच्या विनंतीला मान दिला का त्यांनी? तुम्हीच व्हिडिओ काढला, महिलांच्या गुळख्यामध्ये माल खाली करून मान खाली टाकून लपून बसलेले ते. 2 तासापासून मीडियावाले सांगत होते की राजन नाईक पण आले पाहिजे इकडे, हितेंद्र ठाकूर बसले पाहिजे, विनोदजी तावडे बसले पाहिजे आणि क्षितिज ठाकूर तिथे बसले पाहिजे आणि लोकांसमोर उत्तरं दिली पाहिजे की ह्या दिवशी, उद्या इलेक्शन आहे, आज तुम्ही सगळे ह्या हॉटेलमध्ये एवढे बाहेरची लोक जमा करून काय करत होते? 2 तासापासून आले का ते खालती? महिलांच्या पदरे खालती लपून बसलेला त्यांचा उमेदवार. शूटिंग तुम्हीच दाखवलं मला. आले का बाहेर ते? ह्या ताकदीचे उमेदवार आहेत. क्षितिजी, एवढं सगळं घडलं, तुम्ही सांगताय घडलं, असं असून सुद्धा बावनकुळे म्हणतात की पराभवाच्या भीतीने भाजप आणि तावडेंना बदनाम करण्यासाठी हा कट रचला जातो. 23 तारखेला दिसेल. हे बघा, महिला वाटप करणार बावनकुळेंचं म्हणणं. हे बघा, असे हे बघा, ह्यांना नाव विचारलं, नाव सांगितलं नाही, पत्ता विचारला, पत्ता सांगितला नाही. हॉटेलमध्ये होते का तुम्ही? सगळेच होते ना शूटिंग, मीडियावाले हॉटेलमध्ये. हे तर बाथरूममध्ये लपलेले, रूम्समध्ये लपलेले, जिन्यावर लपलेले, रेस्टॉरंटमध्ये लपलेले, कोपरे कोपरे पकडून सगळे लपलेले. राजन नाईक स्वतः महिलांच्या मध्ये मान खालती करून लाईट बंद करून लपलेले की कळलं नाही पाहिजे की आम्ही लपलेले आहे तिकडे. एवढंच मर्द आहेत तर यायला पाहिजे होतं ना. 2 तास कशाला लावले यांनी? 2 तास कशाला लावले? तुम्ही सगळे तिकडे होते. जर काय गैरव्यवहार होत नव्हते, जर काय चुकीचं तिकडे चालू नव्हतं, तर मग राजन नाईक एवढ्या भितऱ्यासारखे घाबरून महिलांच्या मध्ये लपून कशाला बसलेले? यायचं ना समोर आणि द्यायचं उत्तर. पुढची तुमची मागणी काय असणार आहे? 24 तास उरले इलेक्शनला, पुढे कशा प्रकारे बघताय सर्व रणनीती? मागणी काय? पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशनने कारवाई करावी. हे जे 19 लाख सापडले ते त्यांच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? आमचा तर एकही कार्यकर्ता नव्हता तिकडे. अख्खं हॉटेल ह्या लोकांनी बुक केलेलं, एकही बाहेरचा माणूस रूममध्ये राहिला नव्हता. होते का कोण बाहेरचे? 500-700 लोक बाहेरचे बोलवलेली, अख्खं हॉटेल बुक केलेलं, दोन्ही हॉल बुक झालेले, सगळी रेस्टॉरंट तिथली बुक होती. 19 लाख तिकडे जे सापडले ते उमेदवाराच्या खर्चामध्ये टाकणार आहेत का? हा माझा इलेक्शन कमिशनला प्रश्न आहे. हे तर ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशननी पकडलेले आहेत. आम्ही तर काय घेऊन नव्हते आले पैसे, कारण की आम्ही आले आणि आमच्या मागोमाग पोलीसवाले आले. म्हणजे आम्ही तर पैसे तिकडे प्लांट केले नाही. उद्या बोलतील की आम्ही पैसे प्लांट केले. की यंत्रणा त्यांच्या हातात होती, गृहमंत्री भाजपचे होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात बदनाम करण्याचा प्रयत्न. अशा ह्याच्यात वाटतं योग्य त्या मार्गाने कारवाई होईल का त्यांच्यावरती तेवढेच निपक्षपातीपणे? अपेक्षा नाही आहे. मला वाटत नाही हे लोक काय कारवाई करतील.
जनता ठरवेल 23 तारखेला काय बरोबर आहे ना काय चुकीचं आहे. एवढे भित्रे लोक, एवढे भित्रे. एक त्यांनी पण मान्य केलं की जर महिला असतील तर आमचे कार्यकर्ते जवळ येणार नाही, महिलांचा मान सन्मान आमचे सगळे कार्यकर्ते का, म्हणून तर महिलांच्यामध्ये लपून बसलेले ना. ह्या चांगल्या पद्धतीने वागणारे आमचे कार्यकर्ते हे त्यांना पण माहिती आहे, म्हणून महिलांच्यामध्ये गुळका करून बसलेले मध्ये का 2 तास नाही आले. या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पण बंदी घातली होती, पोलिसांनी तुम्हाला अडवलं होतं, काय प्रकार आहे, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही तुम्हाला बोलवलं का? एकाही पत्रकाराला आम्ही बोलवलं का? आम्ही इन्फॉर्म कोणाला केलेलं तर पोलीस डिपार्टमेंट आणि इलेक्शन कमिशन. भारताचा नागरिक म्हणून आम्हाला कायदे माहिती असले पाहिजे. उमेदवार म्हणून जे योग्य आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी वागणूक केली पाहिजे. पहिला आमचा फोन पोलीस डिपार्टमेंटला होता, दुसरा आमचा फोन इलेक्शन कमिशनला होता. त्यांच्याकडून तुमच्याकडे कोणी माहिती दिली असेल तर मला माहिती नाही. आम्ही एकाही पत्रकाराला तिकडे बोलवलं नव्हतं. आणि जर पत्रकार आले तर त्याच्यामध्ये गैर काय, लपवायचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही जर आले आणि लोकांसमोर काय चाललंय हे दाखवलं, त्याच्यामध्ये चुकीचं काय? गेल्या निवडणुकीत सुद्धा निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे पकडले गेले. याही निवडणुकीत तेच झाले. म्हणजे भाजप पैशाच्या जोरावर निवडणूक. एवढी चांगली कामं केली असतील तर पैशाची गरज का पडते? एका बाजूला तुम्ही राम भगवानचं नाव घेतात, आम्ही पण आहेत ना हिंदू. एका बाजूला राम भगवानचं नाव घेणार, दुसऱ्या बाजूला पैसे वाटणार. हे कल्चर आपण आपल्या देशामध्ये करणार आहेत का? ह्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीला पैशाची लत लावायची. 1500 रुपये तुम्ही महिलांना देतात आणि मतदान करायला किती कोटी रुपये वाटतात? तेवढेच कोटी रुपये महिलांना द्या ना. 1500 कशाला? 5000 द्या, 50,000 द्या. इलेक्शनमध्ये वाटायला तुमच्याकडे करोडो रुपये आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणीला द्यायला फक्त 1500 रुपये द्या ना. 50,000 रुपये इलेक्शनचा खर्च तुमचा जो कॅशमध्ये व्यवहार होतो ते कमी करा. ते नाही करणार. मतं विकत घेण्याच्या हिशोबाने वसई तालुक्याची जनता ही शून्य आहे. हे पैसे बिशे तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही. पूर्ण इलेक्शन तुम्ही काम केलं नाही म्हणून त्यांनी प्रचार केला आणि आज पैसे वाटते, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? जर आम्ही काम केलं नाही तर पैसे वाटायची गरज का पडली त्यांना? जर आम्ही काम केलं नाही आणि सोपारा स्टेशनपासून 2009च्या आधीचा मतदारसंघ कोणाचा होता? खासदार येतात नाचायला आणि सांगतात की 35 वर्षात काय झालं नाही. हो खासदार साहेब, तुमच्या वडिलांचा मतदारसंघ होता तो सोपारा ईस्ट. एवढी पण जर समज नसेल, 19 वेळा विधान परिषदचे, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, टीचर कॉन्स्टिट्युएन्सी सारखे अनेक इलेक्शन झाले. 1919 वेळा त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. मग हा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे का की ते सगळे नालायक आहेत? 19 वेळा त्यांचे आमदार निवडून आले आहेत ना ह्या मतदारसंघामध्ये. खासदार किती वेळा निवडून आले आहेत? 2009 ते 2014 आमचे खासदार होते माननीय बळीराम जाधव. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर रामभाऊ नाईकपासून म्हणजे पेट्रोलियम मिनिस्टर, रेल्वे मिनिस्टर, सोपारा त्यांचा मतदारसंघ होता. मग ते त्यांच्यावर आरोप करतात आहेत का? हे 19 वेळा जे निवडून आले आहेत त्यांच्यावर आरोप करतात आहेत का? खासदारांचे स्वर्गीय सावरासाहेब जे ट्रायबल डेव्हलपमेंट, आदिवासी विकास मंत्री होते, म्हणजे डेडिकेटेड पैसा अख्ख्या महाराष्ट्राच्या बजेटचा बाय लॉ ट्रायबल डेव्हलपमेंटला द्यावाच लागतो. आमचा आदिवासी जिल्हा आहे, पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. ह्यांच्यावर आरोप करतात का? ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात का? हा प्रश्न मोठा आमच्या जिल्ह्यासमोर आहे. तुम्ही टेंडरचा एक आरोप केला होता मागाशी, तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार. टेंडरचा आरोप नाही केला त्यांनी आमच्यावर. राजन नाईकनी आमच्यावर आरोप केला की रस्ते खड्डे कसे काय पडतात. खड्डे बुजवायचं काम कोणाच्या मुलाचं आहे, कोणाच्या नावावर ते टेंडर घेतलं आहे हे जाहीर करू का? खालच्या पातळीचा प्रचार आम्ही करत नाही. आम्ही फक्त पॉझिटिव्ह विषय बोलतो. कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा नातेवाईक, कोणाचे कार्यकर्ते काय टेंडर घेतात
ही सगळी यादी जाहीर करेल एक दिवशी. सगळ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम सगळ्यांनी आपापल्यामध्ये मर्यादेत राहायला शिकावं. सर, भाजपाला कुठेतरी अपयश दिसतंय, त्यामुळे असे प्रकार समोर येतात. काय वाटतं, कुठेतरी अपयश त्यांना दिसायला? जर जिंकणारी सीट असती तर पैसे वाटले असते का? जिंकणारी सीट असती तर पैसे वाटले असते का? हंडाऱ्या माहिती आहे. त्यांच्याच मुलांनी एका कार्यकर्त्याला आमचं विचारलं की अरे अजून वाटप करायचं का, वडिलांना वेळ लागलाय, पडणारी सीट आहे, सांगतो आता एवढं खर्च बंद करा, जो झालाय तो संपवा, असं बोललं कोणतं? त्यांचा मुलगा आमच्या एका कार्यकर्त्याला बोलला. म्हणजे ज्याच्या मुलाला कॉन्फिडन्स नाही की बाप जिंकणार आहे, आणि मुलगा सांगतो आमच्या कार्यकर्त्याला की बापाला कळत नाही आहे, उगाचच खर्च करतो आहे, हा ना इथला राहील ना तिथला राहील. हे शब्द कोणाचे? तर त्यांच्या मुलाचे आहेत. 10 कोटी पहिले पण पकडले होते ते ATM व्हॅन, त्याच्याबद्दल काय झालं आहे का? पब्लिक लिस्टेड कंपनी आहे ती जी व्हॅन पकडले. CMS ही पब्लिक लिस्टेड कंपनी आहे, स्टॉक मार्केटवरती लिस्टेड कंपनी आहे. कुठल्या पक्षाची ताकद आहे जी पब्लिक लिस्टेड कंपनीचा वापर करून पैसे तालुक्यामध्ये वाटप? 10 कोटी हे तर पकडले गेले. गेले किती ह्याचा अंदाज आहे का तुम्हाला? तावडे साहेब आज सकाळी वाड्याला काय करत होते, दुपारी इकडे काय करत होते, 10 वाजेपासून इकडे आहेत, 9:30 पावणे 10 पासून इकडे आहेत, काय करतात? पण एक केंद्रीय नेता, भाजपचा एक केंद्रीय नेता स्वतः बसून पैसे वाटतोय म्हणजे काय सांगतात? पोलीस डिपार्टमेंटला माहिती का नाही आहे की तावडे साहेब विरारला आले आहेत? विचारा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला. आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्हाला माहितीच नव्हतं की ह्या हॉटेलमध्ये तावडे साहेब आलेत आणि एवढी लोक जमा झाले आहेत. मग हे लॉ अँड ऑर्डरचं फेलियर नाही आहे का? तावडे साहेब देशाचे नेते आहेत. एवढा मोठा नेता जर विरारसारख्या छोट्या गावामध्ये येतो आणि पोलीस डिपार्टमेंटला अंदाजा नाही की तावडे साहेब येतात. एक जर अंदाजा नसेल तर तावडे साहेब लपून का आले, आणि जर अंदाजा असेल तर मग पोलीस डिपार्टमेंटने कारवाई का नाही केली? तुम्ही तावडे साहेबांना गुजरातचे पोलीस पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले.